नाईटला जयश्री मॅडमच्या रूम जवळही फिरकायचं नाही. त्यांची तब्येत बिघडली ना तर तुला जबाबदार धरेल. खानापूरकर मॅम कशा आहेत आता? मॅम काही दिवस मी खानापूरकर मॅम. नाही नको. आय एम सॉरी. इट्स ओके अगं. नो इट्स नॉट. तू खरंच खूप काळजीने विचारलंस आणि आय वॉज रूड टू यू, राईट? आमच्या घरातल्या सुगरणीसाठी हा सुगरणीचा खोपा आवडला? असे तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्ही आणि आई. हो खरंच सांगतोय, हॉस्पिटलची काळजी अजिबात करू नका. चिंटू आहे ना, चिंटू विल हँडल इट. का रे चिंटू? मी सांभाळेन रे दादू, पण हॉस्पिटल यांच्या नावावर सुरू आहे. आईची काळजी घ्या आणि काही गोष्टी सोडा आता. दादू जुने इश्यूज काय? मी तर हे हॉस्पिटलच सोडायला तयार. विचार कर. दोन दिवसांनी मिळणार आहेत ना रिपोर्ट्स? ठीक आहे, मग लॅबमधून रिपोर्ट्स आले की मला दाखवायला या. बाकी सगळं ठीक आहे. हॅलो गॉर्जियस. असीम कसा आहेस? मला कळलं तू आल्याचं, पण होतास कुठे? इथेच होतो, सगळ्यांना भेटलो, पण माझ्या गॉर्जियसला भेटलोच नाही मी. बरं झालं तू भेटलीस. निघतोय मी आता. तू निघालायस? हो. आता आलायस तर थांब ना 2-3 दिवस, काकूना बरं वाटेल. आता तू इथे असताना मला थांबायची काय गरज आहे? हे असं बोलून ना, यू कांट एस्केप ऑल द टाइम. ओके, आय कांट एस्केप. बर, आईला बरं करण्याचा एक उत्तम उपाय सापडलाय मला. काय? थोडं टिपिकल वाटेल, बट इट वर्क्स. काय ते सांगणार आहेस का? कसं आहे, माझा तो खडूस भाऊ आहे ना चिंटू, त्याचं लग्न करून टाकायला हवं. नाही म्हणजे काय, आमच्या मातोश्रींना सुख दुःख असं सांगायला घरातच कोणीतरी मिळेल ना. सो फक्त हसू नका, आता कर काहीतरी. अरे मी काय करू आता? अगं तूच करणार. तो ठोंब्या तर स्वतःहून काही करेल असं मला वाटत नाही. सो कळलं ना? नाही हं, मला काही कळत नाहीये. नाही कळत. ओके, हा अरे बर ठीक आहे, चल मी निघतो. काळजी घे. ओके. आणि हो नाही गुड इव्हनिंग ओंकार पाटील. आल्या आल्या, आता मी हॉस्टेलवर जायला मोकळा. अरे लहान मुलांसारखी वाट बघत होतास आमची? लहान मुलांसारखी? अगं ते पायण्या घरातली मुलं असतात ना, आपली आई आल्यावर जाम खुश होतात, तसंच काहीतरी वाटत होतं मला. वा. वा काय वा, आता उगाच दात काढूत बसू नका. नाही तर काय, तुम्हाला माहित नाही एवढा बोर झालोय ना मी एकटा. आणि आपले पेशंट म्हणजे काय एक एक नमुना आहे माहितीये का? तसा डॉक्टर तसे पेशंट. यू आर राईट. मला सांग, खानापूरकर मॅडम कशा आहेत? हा आता बरे आहेत त्या. त्यांचा थोरला मुलगा आला होता त्यांना भेटायला. माझी आणि त्यांची काही भेट नाही झाली, मला असं कळलं. त्यांना मोठा मुलगा आहे, मला माहिती नव्हतं. मला पण आजच कळलंय. काय झालं, ते जनार्दन सर आणि यशस्वी सर काल हॉस्पिटलमध्ये खूप उशिरापर्यंत होते ना. काही टेन्शन आलं होतं त्यांना. अगं असणारच ना, साहजिक आहे. त्यांच्या टेन्शनचं कारण तुम्हीच आहात अंजली मॅडम. बरं एनिवे, झालं ना आता सगळं. आता मी कॅन्टीन मध्ये जाते आणि खाऊन येते. ओके, बाय बाय. हे अंजली सोड ना ग, तू उगाच वाईट वाटून घेऊ नका. हे असंच आहे काहीतरी विस्कटले. काय चुकीचं बोलली पण ती? बरोबरच आहे ना? बरं मी आता येऊ का? हा, आणि हो, तू तू त्या जयश्री मॅडमच्या रूम जाऊ नको जाऊ. सॉरी, म्हणजे मी आपली आठवण करून दिली. चल, काळजी घे.
रात्रीची औषधं घेतलीत काकू? आशा सिस्टरने दिली मला. गुड. बरं, उद्या नाश्त्यासाठी काय आणू तुम्हाला? तुम्हाला काय आवडतं? पोहे आणू का? मला काहीही चालेल ग, पण या दोघांचे ना जेवणाचे हाल होणार आहेत. काकू तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊ नका. त्यांच्या दोघांच्याही जेवणाचं, दोन्ही वेळच्या जेवणाचं मी बघेन. तुला उगीच त्रास. त्रास कसला काकू? तुम्ही प्लीज असं काही मनात आणू नका. तुम्ही फक्त बऱ्या व्हा लवकर. मी निघू आता? हो. आशाताई, काय? मी निघते आता. दर 3 तासांनी त्यांचं BP चेक करत राहा. हो, तुम्ही काही काळजी करू, मी आहे इथे. चला, मी निघते. आराम करा. हो. आणि उशिरापर्यंत वाचत बसू नका. नाही वाचणार. चला, गुड नाईट. गुड नाईट. आशाताई, जरा बाहेर या. काय मॅडम? आशाताई, रात्रीत काहीही लागलं, काहीही प्रॉब्लेम आला तरी अनुराधाला बोलवा. हा, तिची आज नाईट शिफ्ट आहे, ती आहे इथे. हो, अनुराधा मॅडम आणि अंजली मॅडम दोघींची नाईट आहे आज. हो, पण अंजलीला इथे नाही बोलवायचंय. का? त्यांना का नाही बोलवायचं? तिला जनरल वॉर्ड सांभाळू दे, अनुराधाला इथे येऊ दे. बाकी कोणीही नको. ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त, प्लीज. हो हो, नक्की. मी आहे. डॅड, मी थांबतो इथे रात्री. मला असं वाटतंय की तुम्ही घरी जाऊन आराम करा. तशी कालपासून खूप दगदग झाली आहे तुमची. अरे असं काय करतोस तू? इथे झोपलो काय, घरी झोपलो काय, दोन्ही सारखंच. मी थांबतो ना रात्री इथे, तू निघ. हे बघा डॅड, नाही म्हटलं तरी इथे जागरण होईल, आणि जागरण झालं की ऍसिडिटीचा त्रास होतो तुम्हाला. यश, तू जा, तू शांतपणे झोप घे. काय आहे की तुला उद्या इथे दिवसभर पेशंट तपासायचे आहेत, शिवाय तुझ्या नवीन हॉस्पिटलच्या मीटिंग्स असतात. तुझी झोप पूर्ण होणं जास्त गरजेचं आहे. तू जा घरी, मी थांबतोय. डॅड, मी करेन ते मॅनेज, तुम्ही जा घरी. अरे मी तुला सांगतोय, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. हो, पण मी सांगतोय ना, ऐका ना माझं, तुम्ही जा ना घरी. मे आय कम इन, सर? हे काय, तुम्ही दोघंही अजून इथेच, घरी नाही गेलात? मी थांबतोय इथे, डॅड चाललेत घरी. माझं ऐका, दोघंही घरी जा. इथे खूप माणसं आहेत काकूंकडे लक्ष ठेवायला. आशाताई आहेत, आशाताईंना मी इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवलेत सगळ्या. अगं पण घरातलं कोणीतरी हवं ना. अरे, आशाताई काही परक्या आहेत का आता? एवढी वर्ष काम करतायत आपल्याकडे. आणि अनुराधा पण आहे ना नाईट शिफ्टला, ती पण लक्ष ठेवेल. ओके. बाय रोनी, गुड नाईट. गुड नाईट. निघूया का? ते अंजली त्या रूम मध्ये जाणार नाही, अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स मी सगळ्यांना देऊन आलेली आहे. सो यू डोंट वरी. जाऊया. हो. BP नॉर्मल आहे तुमचं. हार्ट पेशंटचं ना BP सारखं चेक करायला लागतं. तो स्पेशल रूम नंबर 4 मधला पेशंट आहे ना, त्याचं ना काय करावं तेच कळत नाही. BP घ्यायला गेला ना की तो वैताग. अगं, आजारी असलं ना माणूस आशा की चिडचिड होते. हो, मान्य आहे मला. पण मग मी सुद्धा ना 2-3 वेळाला बघितलं आणि सरळ ते काम डॉक्टर अंजली मॅडमकडे सोपवून दिलं. त्या समोर असले ना की तो अगदी आनंदात घेऊन देतो BP. अंजली मॅडम आहेतच तशा. त्यांना ना बरोबर समजतं
कुठलं काम कोणाकडून कसं करून घ्यायचं ते. मग कधी प्रेमानं, कधी रागावून, कधी धाक दाखवून बरोबर त्या समोरच्याला बरं करतात. आपली साक्षी आज असती तर 26 वर्षाची असती नाही. तिचंही तेच वय आहे, साधारण 25-26. मला ना अशा इथे बसून बसून कंटाळा आलाय खूप. बाहेर फिरून येऊया का जरा? हो, जाऊया ना. इथे जर आता अंजली मॅडम असत्या ना, त्या लगेच तुम्हाला घेऊन गेल्या असत्या राऊंड मारायला. आपण डॉक्टर आहोत, हे आपलं काम नाही असं कधी त्यांना वाटतच नाही. त्या आपणहून करतात सगळी कामं. इथे आणखीन कोण नवीन डॉक्टर आलेत ग? हो आहेत ना, 2 जण आहेत. हो. पण अंजली मॅडम ना काहीतरी वेगळ्याच आहे. मी खूप बडबड करते का? सॉरी हा, तुम्हाला त्रास होतोय का? अगं नाही नाही नाही. मला सांग, यश आणि हे घरी गेले असतील ना आता? हो, आज ना ते खूप दमलेले दिसत होते. रात्रभर जागे आहेत दोघं. एक सांगू का मॅडम, आज पहिल्यांदा ते दोघंही खूप टेन्शन मध्ये दिसले मला. टेन्शन देतातही आणि स्वतः तेवढंच टेन्शन घेतात. निघूया का? हो, मी व्हीलचेअर घेऊन येते. डॅड बोलवलं? हो, अरे हे घ्यायला घे. मला माहिती आहे तुझी आई तुला रोज झोपायच्या आधी गरम दूध देते. घे. आता सुद्धा तिथे हॉस्पिटलमध्ये बसून ती आपली काळजी करत बसलेली असणार, मला पक्क माहिती आहे. म्हणजे आपण दोघे जेवलो की नाही, जेवल्यानंतर आपण अन्न नीट फ्रीज मध्ये ठेवलं की नाही. कोणासाठी बॅग भरताय? अरे तुझ्या आईसाठी. तिच्यासाठी काही पुस्तकं आणि तिची म्युझिक सिस्टीम आणि ते सगळं घेऊन जातोय. हॉस्पिटलमध्ये एकटीला कंटाळा येईल तिला. यश, तू तिला कधीतरी असं नुसतं शांत निवांत बसलेलं बघितलंय? सतत काही ना काहीतरी करत असते. अगदीच काही काम नसेल ना तर मग कोणाचं तरी स्वेटर वगैरे विणत बसते. अरे तिच्यासाठी मला आता तिच्या कपाटातून त्या विणकामाच्या सुया आणि लोकर घेऊन जायचंय तिकडे. ए यश, अरे होईल ती बरी, तू नको काळजी करू. ती अंजली आई समोर येता कामा नये बस. डॅड, रोहिणीच्या घरून डब्बा आलाय जेवणाचा. माझं जेवण झालंय, तुम्ही सुद्धा जेवून घ्या. आय मीन फक्त 1 ग्लास दुधाने भागणार नाही तुमचं म्हणून. नाही नको, मला भूक नाहीये. मी ग्लासभर दूधच घेत बस. मग प्या ना, ते गार होतंय. मी थांबलोय तुमच्यासाठी. त्या दिवशी असीम म्हणत होता ना, ते बरोबर होतं. काय? आपल्या तिघांना नाही एका चांगल्या ब्रेकची गरज आहे. खरंच. आता ही परत आली ना घरी की आपण तिघही कुठेतरी सुट्टीवर जाऊया बाहेर फिरायला. आपण दोघं एकत्र जाणं शक्य नाहीये का? आय मीन हॉस्पिटलमध्ये कोणीतरी असायला हवं ना, म्हणून म्हणाल. अरे अशोक आहे ना, तो बघेल काही दिवस हॉस्पिटल. नाही नको ना डॅड. हे बघा, आता मी जे काही करतोय ना ते फक्त आईसाठी, तिला बरं वाटावं म्हणून. आणि यापुढे सुद्धा फक्त तिचाच विचार करणार आहे मी. सो आपलं हे जे काही चाललंय ना ते असंच चालू द्या. आईला बरं वाटावं म्हणून तिच्या समोर वेगळं आणि वेगळं. उगाच भावनांचा गोंधळ वाढवून कॉम्प्लिकेटेड नको करू या गोष्टी. विल कीप इट सिम्पल. थँक्स.
बाहेर आल्यावर बरं वाटलं बाई मला. रूम मध्ये बसून कंटाळा येतो ना. हो ना ग. इथे बसू का ग आशा जरा वेळ? हो बसा ना. एक बसव. मिनिट हा. बसवतो मला. ते बघा शर्मा अंकल पण इथेच बसलेत. कोण आहेत ग? पेशंट आहेत ते. बऱ्याच दिवसांपासून ऍडमिट आहे तिथे. सावकाश सावकाश. बसा. आशा तुला काही काम करून यायचं असलं तर जा तू, मी बसते इथे. हो का? मग जनरल वॉर्ड मध्ये एका पेशंटला मला औषध द्यायचंय. मी देऊन येऊ 1-2 मिनिटात? देवनी मी बसते. आले. मॅम ऑल ओके? या. तुम्ही बाहेर बसलेत म्हणून विचारलं. अगं मला ना रूम मध्ये बसून बसून कंटाळा आला, म्हणून आशाला म्हणलं चला मला बाहेर फिरवून आण, म्हणून बसले. बाकी तब्येत वगैरे ऑल ओके राईट? अगदी. मॅम मला जरा ऍक्च्युली राऊंडला जायचंय. कॅन आय प्रोसीड? हो जा. टेक. और 5 मिनट रुकती तो क्या बिगड़ जाता था उसका, लेकिन नहीं. सगळ्या पेशंटची विचारपूस करते, त्यांना औषधं देते, सगळं करते, पण त्यात आपुलकी भावना यांचा लवलेश सुद्धा नसतो. तुम्ही बरेच दिवस इथे ऍडमिट आहात असं आशा सिस्टरने सांगितलं. काय झालंय तुम्हाला? मला काहीच झालं नाहीये फारसं. माझ्या मुलांना मी नकोसा झालोय, आणि म्हणून मग वृद्धाश्रमात नाही, इथे आणून ठेवले. स्पेशल रूम. आय एम सॉरी, तुम्हाला उगाचच वाईट वाटलं. नाही, सुरुवातीला मला सुद्धा वाईट वाटायचं. जीव देऊन हे सगळं संपून टाकावं असे विचार यायचे अनेकदा मनात. पण एका मुलीमुळे हे सगळं बदललं. माझी सख्खी कोणी नाही लागत ती, लेकिन मैं उसे अपनी बेटी समझता हूं. कोणी पेशंट आहे का? नहीं नहीं, डॉक्टर है, डॉक्टर अंजली. तुम्ही तिला भेटलात ना, तर तुम्हाला सुद्धा वाटेल आपली मुलगी सुद्धा अशीच असावी. मी नाही सांगत आहे, हे सगळेजण हेच म्हणतात. आप कभी मिली हो उससे? चला मॅडम निघायचं. हो. या. सावकाश सावकाश. हा बसा बसा. ऐक शांत वाटतंय ना इथे, रात्रीची वेळ असल्यामुळे. सकाळी नुसता गडबड गोंधळ चाललेला असतो इथे. हॅलो मॅडम.